आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये उसळला लाखोंचा भीमसागर। ज्ञानपंख 24 न्यूज लाईव्ह चॅनलने छत्रपती संभाजीनगरीतून घेतला ग्राउंड रिपोर्ट। सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयानुसार राज्य सरकार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गाची अबकड उपवर्गीकरण करण्याचा रेटा लावलेला असून या अनुसूचित जाती जात समूहात एक प्रकारे मोठा कलहवाद निर्माण करून दिल्याचं दिसून येत आहे। एकीकडे आरएसएसचे पाईक असलेले मातंग समाजातील काही नेते, त्यामध्ये आमदार अमित गोरखे, माजी आमदार सुधाकर भालेराव, सचिन साठे, विष्णू कसबे व ज्यांनी आंबेडकरी चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार 40 वर्ष समाजाला सांगितले, मात्र स्वतःच्या समाजाला सांगण्यामध्ये कमी पडणारे सुकुमार काबळे, अजिंक्य चांदणे या लोकांनी शहरात आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थनात मोर्चा काढून आंदोलन करून आरक्षण वर्गीकरण झालेच पाहिजे। बौद्ध समाजाने म्हणजेच महार समाजाने आम्हाला मोठे होऊ दिले नाही, आम्हाला शिकू दिले नाही, आम्हाला नोकरी लागू दिली नाही, अशा प्रकारे भडकवून भाषणे करून एक प्रकारे जातीचे राज्यामध्ये निर्माण केले आहे। त्याचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले आहेत। त्यालाच प्रत्युत्तर म्हणून मातंग समाजाच्या विरोधात नव्हे तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात आरएसएसच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी नेतृत्वाखाली राज्यभर लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी म्हणजेच 59 जातीतील सह हे आरक्षण वर्गीकरण झाले नाही पाहिजे अशी मागणी घेऊन आंदोलन करण्यात येत आहे। त्याचाच एक भाग म्हणून पुन्हा ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर या शहरात दिनांक 12 ऑगस्ट रोजी 59 जातींसह आंबेडकरी अनुयायी राज्य सरकारचा निषेध करत लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून प्रचंड घोषणा देत राज्य सरकारचा, देवेंद्र फडणवीस सरकारचा वारेशेचा निषेध केला। मातंग समाज यातील तथाकथित आरएसएसच्या दावणीला बांधलेल्या व मातंग समाजाला आरशाच्या दावणीला बांधून सामाजिक नुकसान करणाऱ्या तथाकथित मातंग समाजाच्या नेत्यांचा सुद्धा चांगला समाचार घेतला। पहा कशा प्रकारे हा प्रचंड आंबेडकरी अनुयायांचा लाखोंचा जल्मशैलाब छत्रपती संभाजीनगरात उसळला ते पाहूयात।